विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं तुमच्या आवडीच्या गणित विषयाच्या तासामध्ये खूप स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, अभ्यास करत आहात. त्यामुळे चला तर मग आता अभ्यासाची सुरुवात एका प्रश्नाने करूया. मला सांगा मुलांनो, जर समजा तुम्ही तिघजण भाऊ आहेत आणि त्या 3 भावाकडे मिळून 10 रुपये आहेत. 3 भावाकडे मिळून किती? 10 रुपये. पहिल्याकडे 2 रुपये, दुसऱ्याकडे 2 रुपये आणि सगळे मिळून 10 रुपये, म्हणजे तिसऱ्याकडे किती रुपये झाले? हां प्रयत्न करा. पहिल्यांदा काय करावं लागेल? या 2 आणि 2ची काय करावं लागेल तुम्हाला? एकदम बरोबर आहे, बेरीज करावं लागेल. ही बेरीज किती आली? 2 आणि 2 4. आता हे 4 तिसऱ्याकडं किती आहेत हे माहीत नाही, पण सगळे मिळून 10 रुपये हे माहिती आहे. मग त्या 10 रुपयामधून 4 रुपये काय करावं लागेल? वजा बाकी करावी लागेल. आणि 10तून 4 गेले, उरले किती? 6. म्हणजे पहिल्याकडे 2 रुपये, दुसऱ्याकडे 2 रुपये आणि तिसऱ्याकडे 6 रुपये. मग पहिल्यांदा काय केली तुम्ही? या 2 आणि 2ची बेरीज आणि नंतर या 4ची आणि त्या 10ची, 10मधून 4ची वजाबाकी. तर आज आपल्याला कोणतं प्रकरण पाहायचं आहे? मग बेरीज व वजाबाकी. उदाहरण संग्रह 13 हे आपल्याला पाहायचं. चला मुलांनो, आता तुम्ही सगळेजण पुस्तक उघडा. तुमच्या 5वी वर्गाचं गणिताचं पुस्तक घ्या. त्या गणिताचं पुस्तकामधील 4 प्रश्न आहेत. ते 4ही प्रश्न मन लावून वाचा आणि तुम्ही सोडवा. तुम्ही सोडवल्यानंतर मग पुन्हा तुम्ही सोडवलेलं कितपत बरोबर आहे आणि कितपत चूक आहे हे समजून घ्या. मग सोडवणार. उदाहरण संग्रह 13 मधला पहिला प्रश्न तुम्ही पूर्ण सोडवा. रेडी, स्टार्ट. व्हेरी गुड. आता तुम्ही सगळ्यांनी सोडवला असेल तर आता आपण प्रश्न पाहूया बरं का. 4ही प्रश्न सोडवलेत ना. आता 4ही प्रश्नांची उत्तरं, त्याच्या पायऱ्या, ते कसं लिहायचं, लाल पेन, निळी पेन, काळी पेन याचा वापर कसा करायचा हे सांगतो मी तुम्हाला. बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय आहे? आपला पहिला प्रश्न. आता हा प्रश्न तुम्ही वहीमध्ये लाल पेननी पूर्ण लिहून घ्यायचा बरं का मुलांनो. आता हा प्रश्न आहे. इथं आपण प्रश्न लिहून घेऊ. हे तुमची मार्जिन असते वहीला, समास असतो असा, बरोबर आहे. आता इथं उत्तर. आपल्याला उत्तर निळ्या पेननं लिहायचं आहे. प्रश्न लाल पेननं लिहिलं की उत्तर निळ्या पेननं. काय होता प्रश्न? वन विभागाने खैराची 23,878 झाडे, बेहड्याची 19,476 झाडे व उरलेली इतर प्रकारची झाडे लावली. जर वन विभागातून एकूण 50,000 झाडे लावली असतील तर इतर प्रकारची किती झाडे लावले? अरे किती सोपा प्रश्न आहे हे. आत्ता मी सुरुवातीला भावाचं सांगितलं होतं ना, अगदी तसंच आहे. सुरुवातीला या 2 भावांची बेरीज करायची. एकूण किती रुपये? 10 रुपये. त्या 10 रुपयेमधून हे 2 रुपये वजा करायचे. अगदी तसंच आहे. चला तर मग आता या प्रश्नाचं तुम्हाला मी उत्तर सांगतो. बघ, आता आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याला उत्तरं काढावे लागतील. मग आता वन विभागाने खैराची झाडे किती दिलेली आहेत ती माहिती लिहून घ्या. सगळ्यात सुरुवातीला काय लिहायचं? अशा प्रश्नाची सुरुवात दिलेली माहिती करायचं. दिलेली माहिती. मग आता दिलेल्या माहितीत काय माहिती आपल्याला? तर खैराची झाडे 23,078. खैराची झाडे किती आहेत? 23,078 आहेत. त्याच्यानंतर कशाची? बेहड्याची झाडे. बेहड्याची झाडे हे सगळं छान लिहायचं बरं का. प्रश्नातलाच भाग आहे. बेहड्यातली झाडे 19,476. 19,476 आहेत. त्याच्यानंतर उरलेली इतर प्रकारची झाडे माहिती नाहीत. मग आता एकूण झाडे किती आहेत? 50,000.
बरोबर आहे. आपल्याला काय माहिती नाही आहे, उरलेली इतर प्रकारची झाडे. मग आता इतर झाडे ही आपल्याला माहिती आहेत का? नाही माहीत, प्रश्नार्थक चिन्ह. आणि मग सगळ्यात शेवटी काय दिलेलं आहे अजून आपल्याला? एकूण झाडे 50,000. एकूण झाडे किती आहेत आपल्याकडं? सगळे मिळून 50,000. हे मला सांगा मुलांनो, इथपर्यंत तुम्हाला समजलंय? इथपर्यंत लक्षात आलं? हा सगळा भाग प्रश्नातलाच होता, तेवढाच लिहिला आपण आणि छान निळ्या पेन लिहायचं. मग एवढं झाल्यानंतर आता आपल्याला उत्तर लिहायचं. मग आता इथं काय करावं लागेल मुलांनो? खैराची झाडं अधिक भेड्याची झाडं अधिक इतर झाडे आणि बरोबर आहेत एकूण झाडे. मग आता एकूण झाडे इतर झाडे इथं काय लिहू आपण? इतर झाडे यक्स मानू, असं आपण गृहीत धरूया. मग आता इथं काय काय होईल? लगेच इथं खाली लिहायचं. म्हणून बघा, 23,078 अधिक 19,476 अधिक यक्स बरोबर येईल 50,000. इथपर्यंत समजलं? आता काय करायचं? ह्या दोघांची बेरीज करायचं. मग या दोघांची बेरीज किती येईल हे करून पहा, उभ्या मांडणीत करून बघायचं. मग किती आली? एकक एककची बेरीज, दशक दशकची बेरीज, शतक शतकची बेरीज. बघा, 23,078 अधिक 19,476 किती आलं? 6 6 12 13 14ला 4 हातचा आला 1, 7 7 14 15ला 5 हातचा आला 1, 4 1 5, 9 आणि 3 12ला 2 हातचा आला 1 2 2 4. हे आलं बघा 42,554 अधिक यक्स बरोबर 50,000. इतकं समजलं? आता हे इकडं बेरजेत असते, तिकडं जाऊन वजा होईल. बरोबर आहे. आपण पहिल्या गणितात कसं बघितलं होतं? सगळ्या तिन्ही भावाकडे मिळून 10 रुपये आहेत, 2 भावाकडे 4 रुपये झाले. मग तिथं आपण काय केलं? ते 10मधून 4 वजा केले की नाही? अगदी तसंच करायचं इथं. लगेच इथं लिहायचं. म्हणून एक्स बरोबर हे 50,000 वजा 42,554. मग आता ह्याच्यातून काय? 42,554. आता हे वजा करू आपण 50,000 याच्यातून. बघा बरं, हे 50,000 ह्याच्यातून हे वजा करायचं. आता 0 नियम माहिती आहेत तुम्हाला वजा बाकीचे. 10मधून 4 गेले, किती उरले? 6. तिकडला हातचा इथं दिला, कारण पेन संपली होती त्याची घ्यायची. हे बघा, म्हणून ह्यानं पेन ह्याच्याकडून घेतली. बरोबर आहे. मग हे 10 झाले. मग 10मधून 4 गेले, 6 उरले. हे घेतलेली पेन खाली वापस दिली, असं गृहीत धरू आपण. कोणत्याही पद्धतीनं करा, उत्तर एकच येतं आहे. आता खाली झाले 5 आणि 1 6, वर 10. त्याची पेन संपली, मग त्यानं तिकडून पेन घेतं. हे झाले 10. आता 10मधून 6 गेले, उरले 4. आता घेतलेली पेन त्यानं वापस खाली दिली. मग आता इथं वर 10 झालेत. 10मधून 6 गेले, परत 4 झाले. घेतलेली पेन त्यानं खाली वापस दिली. मग आता इथं झाले 10. 10मधून 3 गेले, 7 उरले. घेतलेली पेन पण वापस दिली. 5मधून 5 गेले, 0. उत्तर आलं 7,446 आलं. मग खाली लिहायचं ह्याचं उत्तर काय? एक्स बरोबर 7,446. आणि मग हे यक्स काय आहेत? इतर झाडे. मग सगळ्यात शेवटी लिहायचं. म्हणून इतर झाडे 7,446 आहेत. समजलं मुलांनो? एक गणित छान समजलं. चला बरं, मग आता हे गणित जर छान समजलं तर पुढचं करूया आपण. चला. बघा, दुसरं गणित काय म्हणतंय? एका शहराची लोकसंख्या दिली बरं का. एका शहराची लोकसंख्या 37,04,926 आहे. त्यामधील पुरुषांची संख्या 11,24,069 आहे आणि स्त्रियांची संख्या 10,96,478 आहे व उरलेली मुले आहेत. तर त्या शहरातील मुलांची संख्या किती? अरे लक्षात आलं? वरचा प्रश्न आणि खालचा प्रश्न अगदी सेम आहे. काय लिहावं लागल? दिलेली माहिती. दिलेल्या माहितीत काय लिहायचं? पुरुषांची संख्या. पुन्हा काय लिहावं लागल? स्त्रियांची संख्या. पुन्हा काय?
मुलांची संख्याच्या पुढं प्रश्नचिन्ह म्हणजे एक्स मानू म्हणायचं आणि मग एकूण लोकसंख्या ते लिहायचं आणि मग पुन्हा क्रिया करून उत्तर काढायचं. काढता येईल का दुसरं उत्तर काढता येईल दुसऱ्या प्रश्नाचं? एक काढा बरं, चला लवकर करा. आलं मुलांनो? काय लिहिलं सुरुवातीला? दिलेली माहिती. आता हे निळ्या पेननं, प्रश्न सगळा लाल पेननं छान लिहिला ना, निळ्या पेननं लिहायचं. पुरुषांची लोकसंख्या किती दिली ते लिहा, स्त्रियांची लोकसंख्या किती दिली ती लिहा, मुलांची लोकसंख्या. आता हे तर काढायचं आहे म्हणून इथं लिहायचं आपण यक्ष मानू. समजलं? किंवा आ इ ई मधलं मानू असंही लिहू शकतात तुम्ही. हां, मग काय एकूण लोकसंख्या काय दिली ती लिहा, 37,04,096, 926. हां, आता पुढची क्रिया करता येईल, करा. मग या तिघांची बेरीज बरोबर एकूण लोकसंख्या करा. करायलात ना? मग काय ह्या तिघांची बेरीज म्हणजे एक्सला धरून ती आली 37,04,926. मग या दोघांचीच बेरीज करा. मग या दोघांची बेरीज किती आली? ह्या दोघांची बेरीज 22,20,547. मग आता 37,04,926 मधून ही वजा करायचं म्हणजे येतंय मुलांची संख्या. हे करा लवकर. बघा मग किती आलं. मग आता ही मोठी संख्या इकडं घेतली आणि हे बेरीज आलेलं जे होतं ते तिकडं घेतलं आणि वजाबाकी केली. मग यांची वजाबाकी किती आली? 37,04,926 मधून ही बेरीज वजा करायचं 22,20,547. वजाबाकी एवढी आली आणि आलेली वजाबाकी इथं लिहिलं की उत्तर आलं. म्हणून मुलांची लोकसंख्या आपण जे एक्स म्हणलं होतं ते एक्सचं उत्तर आलं 14,84,379. समजलं मुलांनो? छान. मग आता दुसरं समजलं असेल तर तिसरं पण करणार. चला आपण तिसरं करूया. आता तिसरा प्रश्न बघायचा. मग काय दिलंय वाचा. कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे 25,40,600 रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता. त्यातील 12,37,865 रुपये वैद्यकीय बाबींवर व 8,42,317 रुपये कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले व शिल्लक निधी उपहारगृहासाठी राखून ठेवला. तर उपहारगृहासाठी किती निधी राखून ठेवला? अरे तुम्हाला सांगतो, पहिलं गणित जसं होतं सेम तसंच दुसरं गणित होता आणि दुसरं गणित जसं आहे सेम तसंच तिसरं गणित आहे. काय करावं लागेल ह्याच्यात? तिसऱ्या गणितात दिलेली माहिती लिहायचं. दिलेल्या माहितीत काय काय दिलेलं आहे ते लिहा. काय काय दिलेलं आहे? तर वैद्यकीय बाबीवर झालेला खर्च, पुन्हा कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर झालेला खर्च आणि एकूण निधी, हे 3 गोष्टी लिहायच्या. त्याच्यानंतर मग खालच्या दोघांची बेरीज करायचं. आलेली बेरीज त्या मोठ्या संख्येतून वजा करायची आणि जे उत्तर येईल ते आलेलं उत्तर म्हणजे उपहारगृहासाठी राखून ठेवलेला निधी. समजलं? एक करा बरं पटकन. छान पायऱ्याचा वापर करायचा. लाल पेननं प्रश्न, निळ्या पेननं उत्तर आणि उत्तर झालं की काळ्या पेननं आडव्या रेषा ओढायच्या आणि त्याच्या खाली पुढचा प्रश्न सुरू करायचा. समजलं? छान. चला बरं करा गणित. लिहिलं एवढं वैद्यकीय बाबीचा खर्च. आता दिलेल्या माहितीत काय दिलंय? शिक्षणावर खर्च, ते पण लिहिलं. उपहारगृहाचा खर्च लगेच लिहायचं, एक्स मानू. बघा पुढं आपला एकूण निधी किती होता ते लिहून काढा. सगळं हे दिलेल्या माहितीमधलंच आहे बरं का, प्रश्नातलंच. आत्तापर्यंत काय केलं आपण? सगळा प्रश्नातला भाग लिहिला. आता काय करायचं? या दोघांची बेरीज म्हणजे या तिघांची बेरीज एवढी येते ते मांडणी केली आपण. वैद्यकीय खर्च, शिक्षणावरचा खर्च, उपहारगृहाचा खर्च आणि यांची बेरीज एवढं. पहा पुढं लगेच काय करावं लागली तुम्हाला? या दोघांची बेरीज 20,85,182. मग आता उपहारगृहाचा काढण्यासाठी खर्च ही संख्या या संख्येतून वजा करायची. करा मग. आलं? मग आता याच्यातून ही वजाबाकी आली 4,55,418. मुलांनो वजाबाकीची सराव तर तुम्ही केलेलाच आहे.
अचूक बेरीज आणि वजाबाकी ही अचूक यायला पाहिजे बरं का. त्याच्यानंतर मग आलेली वजाबाकी म्हणजेच कोण आहे, एक्स आहे. एक्स म्हणजे कोण आहे, उपहारगृहाचा खर्च. म्हणून लिहावा लागला आपल्याला उपहारगृहावरील खर्च 4,55,418 होय. समजलं हे पण गणित. पहा पुढचं गणित मग आता. पाहायचा का आता चौथा प्रश्न मग काय दिलाय वाचा. तुम्ही सोडवलाय ना एकदा, छान. बघा, क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी, आता क्रिकेट म्हणलं तर तुमच्या आवडीचंच आहे, पहिल्या दिवशी 13,608 तिकिटे, दुसऱ्या दिवशी 8,955 तिकिटे आणि तिसऱ्या दिवशी काही तिकिटे विकली गेली बरं का. 3 दिवसात एकूण 36,563 तिकिटे विकली गेली. तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेले. बघा, सगळे गणित सारखे आहेत बरं का मुलांना. इवन तुम्हाला मी सुरुवातीला एकदम 3 भावाचं उदाहरण दिलं होतं ना, 3 भावाकडे मिळून 10 रुपये आहेत, त्याच्यासारखंच हे चौथं गणितसुद्धा सेम आहे. पहिल्या भावाकडे 2 रुपये, दुसऱ्या भावाकडे 2 रुपये, तिसऱ्या भावाकडे किती रुपये ते माहीत नाही, पण तिघाकडे मिळून 10 रुपये. मग ह्या 2 आणि 2ची बेरीज करावी लागली. 2 आणि 2 4 आलं. हे 4 त्या शेवटच्या 10मधून वजा करावे लागले. उत्तर 6 आलं. म्हणजे पहिल्या भावाकडे 2 रुपये, दुसऱ्या भावाकडे 2 रुपये, तिसऱ्या भावाकडे 6 रुपये, सगळे मिळून 10 रुपये. हे पण तसंच आहे. चला, दिलेली माहिती लिहा चौथ्या गणितात आणि दिलेली माहिती लिहून काय लिहावं लागेल. पहिल्या दिवशीचे तिकीटं, दुसऱ्या दिवशीचे तिकीटं रक्कम लिहायची, संख्या लिहायची, तिसऱ्या दिवशीच्या तिकिटाची संख्या एक्स लिहा. चौथ्या दिवसा आणि मग एकूण 3 दिवसाची एकूण तिकिटाची संख्या लिहायचं आणि त्याच्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच्या तिकिटाची संख्यांची बेरीज करा. आलेली बेरीज एकूण तिकिटाच्या संख्यामधून वजा करा. उत्तर येतं तिसऱ्या दिवशीच्या तिकिटाच्या संख्येचं. खूप सोपं आहे. ज्यांना पहिलं, दुसरं, तिसरं समजलं आहे त्यांना चौथं तर चुटकी सरशी समजते. करा बेटा, करा. बघा बरं, आलं का. दिलेली माहिती, नंतर पहिल्या दिवशीची तिकिटाची संख्या, दुसऱ्या दिवशीच्या तिकिटाची संख्या आणि तिसऱ्या दिवसाची तिकिटाची संख्या. आपण माहिती नाही म्हणून एक्स मानलं. एवढं समजलं ना. पहा पुढं. एकूण तिकिटे किती होती ते तिथं उल्लेख केला आपण, आहे का नाही, 36,563. मग काय करावं लागलं आपल्याला, या दोघांची बेरीज. या दोघांची बेरीज किती आली मग 22,563. मग 22,563 आणि तिसऱ्या दिवसाची संख्या एक्स आहे. मग आता हे तिकडं जाऊन वजा होईल. मग 36,563 मधून 22,563 वजा करायचे आणि मग उत्तर किती येईल ते काढा बरं. खूप सोपं आहे. आली का मग. 36,563 मधून 22,563 वजा केलं, 14,000 आलं. आणि हे 14,000 कोण आहे, तिसऱ्या दिवशीच्या तिकिटाची संख्या. मग इथं 14,000 एक्स बरोबर लिहून शेवटी लिहिलं तिसऱ्या दिवशीच्या तिकिटाची संख्या 14,000 तिकिटे विकली गेली असा उल्लेख केला. समजलं मुलांनो. उदाहरण संग्रह 13 हे फार म्हणजे फार सोपं आहे. आणि जर अवघड जात असेल तर मग काय करायचं, पहिल्यापासून डबल सोडवा. पहिलं आलं तर दुसरं येतं आहे, पहिले दोन्ही आले तर तिसरं येतं आहे, पहिले तिन्ही आले तर चौथं येतं आहे. आणि एक जर चुकू लागलं तर समजायचं वरचे समजले नाहीत. त्याच्यामुळं पहिलं गणित वारंवार करा. मग उदाहरण संग्रह 13 हे 5 वेळेस सोडवा. कारण आपली एकच परीक्षा आहे, शिष्यवृत्ती परीक्षा. मग शिष्यवृत्ती परीक्षेत पास व्हायचं असेल तर आपल्याला ह्या पुस्तकातले गणितं तर चुटकीसरशी यायला पाहिजे. मग छान अभ्यास करा आणि छान परीक्षेत मार्क घ्या. अभ्यासाला तुम्हाला खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक मुलांनो.